कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्याकडे काय कसं काय आमच्याकडे जमलं, कसं लग्न कसं झालं? म्हणजे आधी तिच्याच भावाची आहे सर। हा तिचाच भाऊ नणंद आहे माझी। नणंद आहे? आता कळलं म्हणून आवाज कमी आहे मगासपासून। नाही, माझी नणंद तशी फ्री आहे, तिने मला सजेस्ट करायला इकडे यायला पण। होय ना? पण नणंदबाई जरा म्हणजे आळस आळस करतात का कामात? नाही, ती निवांत मदत करते, असतात? माहेरी आली तरी मदत करते। माहेरी आली तरी मदत करते? मग नणंदबाई येताना तुम्ही खुश असता का जाताना खुश नाही, असता? ती राहावी इथे तसं वाटतं मला जर सुट्टी कशाला? आल्यावर। का? माझी पहिली भाऊजाई अशी आहे की मी सासरी जाताना रडते ती। किती त्रास देतात ना त्या? नाही, त्रास बिलकुल नाही, नाही। नणंदबाई सारख्या वागत नाहीत त्या? नाहीच, एकदम चांगल्या। तुमचे मिस्टर कसे आहेत स्वभावाने? म्हणजे शांत आहेत, फक्त राग आल्यावरच एवढं। का पण राग येतो त्यांना? म्हणजे माझ्याकडून चुका होतात ना। सोलापुरात सारखं। शेंगा चटणी फार खातात। दार उघड बये दार उघड असं म्हणत 13 सप्टेंबर 2004 या दिवशी हा कार्यक्रम सुरू झाला। महाराष्ट्राच्या घराघरांनी आशीर्वाद दिला आणि हा प्रवास कधीही न थांबता अत्यंत वेगाने सुरू झाला। हा प्रवास म्हणजे सुखदुःखाने भरलेली आनंद यात्रा। या प्रवासात अनेकांची कुटुंब जोडता आली। या प्रवासात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता आले आणि देवदर्शन तर काय म्हणाल। अगदी गणपती जसे जसे येऊ लागले तशी तशी होम मिनिस्टरची ही वारी तातडीने अष्टविनायक यात्रेला निघायची। तर कधी रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा कोकणातले गणपती बाप्पा, जिथे जिथे गणपती बाप्पा, अगदी विदर्भातले सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन या प्रवासात करता आलं। नवरात्र कधीही साजरी केली नाही असं झालं नाही। मग अगदी 3.5 शक्तिपीठांपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घरात बसून सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना घडवण्यासाठी ही आनंदाची यात्रा अशीच सुरू राहिली। दिवाळी म्हणू नका, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जे जे आनंदाचे क्षण आहेत, मग अगदी गोपाळकाला असू द्या, दहीहंडी असू द्या, प्रत्येक आनंदाचा सण हा जल्लोषात साजरा झाला। आणि मग आषाढी वारी तर कधी चुकलीच नाही। कधी दिवेघाटात जाऊन माऊलींच्या पालखीबरोबर चालणं, कधी आळंदीला जाऊन माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवणं, तर कधी तुकोबा रायांना थेट देहूत जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्या जगाच्या सुखासाठी प्रार्थना करणं। पंढरपुरात येऊन पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याचा तो आनंद या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेकदा अनुभवता आला। याच प्रवासात झी मराठीचं सगळं रूप आणि रंग बदलण्यात आलं। ते सुद्धा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना चाफ्याची फुलं अर्पण करून या होम मिनिस्टरच्या प्रवासात स्वामींच्या चरणी नतमस्तक होता आलं। घर, कुटुंब, कुटुंबातल्या लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाप्रती आदर व्यक्त करणारा, घराघरातल्या स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम। या कार्यक्रमावर आपण जे प्रेम केलं त्या प्रेमासाठी मी आदेश बांदेकर आपणासमोर नतमस्तक होतो, मनापासून प्रार्थना करतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।